बाजूला अनेकशे असे असणार लिहा. प्रत्येकाचे विचार प्रत्येकाने एक अनेक ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. स्कंद पुराणात आलेली कथा आहे. स्कंद पुराणामध्ये ज्या वर्णन आहे पुढील वर्णन आहे. या लोहदंड तीर्थक्षेत्रामध्ये जानू नावाची जानुदेव नावाचे एक ब्राह्मण होते. सत्यवती त्यांची पत्नी म्हणजे तिचं नाव सत्या असे वर्णन आहे. जानुदेवाने अनेक वर्ष मला भगवान शिवशंकराची आराधना करण्यात आलेली होती. भगवान शिवशंकराची प्रार्थना केली आहे, आम्हाला एक संतान हवा आहे. म्हणून बरेच दिवसांनी भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगण्यात आलेले आहे. मागण्यात आलेले आहे काय मागायचं ते माग. जानुदेवाने म्हटले की देवा काय नाही मला द्या ना, माझ्या पोटी संतती नाही आहे आणि एक संतती हवा आहे. शिव भोळा चक्रवर्ती असतो आणि आशीर्वाद दिले वैकुंठे आणि योगायोगाने ज्या त्यांच्याच पोटी असे असणारे संतती निर्माण झालेली आहे आणि तोच असे असणारे पुंडलिक राहिला. त्याचं नाव पुंडलिक असं होतं म्हणतात. पुंडलिक आणि तेच पुंडलिक झाले आणि असे असणारे पुंडलिक राहिला लहानशे मोठे होऊ लागलेले होते. लहानपणामध्ये बाल्यावस्था असल्यामुळे त्या पुंडलिक राहायचं मला चरित्र एवढं गोड आहे. एवढं उदंड वागत असायचे, उदंड वागायचे. दुराचारी वागणं आणि त्याचं सुरू झालेलं होतं. आई वडिलांना त्रास द्यायचं कार्य त्यांचं करत होतं. आई वडिलांना वाटत होतं लहान आहे आता याला काय करावं, याला बंधन करावं म्हणून त्यांनी लग्न केले त्यांचं. कारण लग्न केल्यावर सुधरत असतात असे त्यांचा अंदाज होता. म्हणून त्यांचं लग्न करण्यात आलेलं होतं. पुन्हा परिस्थिती अशी निर्माण झाली की लग्न होईपर्यंत याला थोडं घरी तरी असायचं आपण घरी काय. आता लग्न झाल्यावर काय असतं मला तरी अनुभव प्राप्त मिळालेलेच आहे. सगळ्याला लग्नाचा अनुभव आहे. लग्न झाल्यावर पुंडलिक राहायला आई बापाच्या विरुद्ध वागायचं आणि पहिलेच्या आधी झालेला पुंडलिक राहायला आपली पत्नी जशी म्हणे आणि त्याप्रमाणे वागायचं आणि आई वडिलांना याला त्रास द्यायचा. ज्या पुंडलिक राहायला एवढं त्रास देण्यात आलेलं होतं मला नको ते करू लागलेलो. आई बापाला ज्यांना पालन पोषण करायचं तितकं केलं आहे परंतु आई बापाला ज्यांना त्रास करू लागलेला होता. असे पुंडलिक मला वृद्धाश्रम निर्माण झालेले आहे. हे वृद्धाश्रम काय त्याचं कारण एकच आहे. असो ज्या पुंडलिक राहायला मला जेवढा त्रास दिलेला आहे आई वडिलांना वाटू लागलेलं आहे. आम्ही आज पण भगवान शिवशंकराची साधना मांडलेली आहे. प्रभू शिवशंकराला ज्यांना पुत्र व्हावा असं म्हणालेलं होतं परंतु ज्यांना काय विचार तपाला फळ आलेलं आहे. असं ज्यांना कोटी पुत्र मिळालेलं आहे काय करावं नाही झालेलं होता. दुःखानं ज्यांना त्यांना थोडंसं खेळ वाटू लागलेला होता. कालांतराने म्हणून त्या आई वडिलांनी घरामध्ये साधना करत होते, भगवान शिवशंकराची आराधना करत होते. तरी पण त्या पुंडलिक राहायच्या आई वडिलांच्या घरच्या दारासमोरून त्यावेळेस काशी विश्वेश्वरासाठी एक कावड घेऊन निघाले म्हणतात. कावड त्यावेळेस वारकरी आपण पंढरपूरला जातो ना दिंडी घेऊन त्याप्रमाणे टाळ मृदंगाच्या वर्षामध्ये पंढरीला जशी वारकरी येत असतात त्याचप्रमाणे काशी विश्वेश्वराचं दर्शन करण्यासाठी आणि ज्या भगवान विश्वेश्वराचे भक्त ज्या कावड घेऊन जात असायचे. पुंडलिकाच्या घरासमोर कावड घेऊन जात होते. पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्यावेळेस पाहण्यात आलेलं आहे आपणही काशीला जावं. परंतु मला घरामध्ये विचारले पुंडलिकांना विचारण्यात आलेलं होतं. पुंडलिकाच्या पत्नीनं म्हणाले म्हणतात की जाऊ द्या म्हणजे एकदा पिटा गेलेली आहे बरं झालं म्हणजे घरची कटकट निघून आई वडील निघाले बरं काशीला निघाण्यात आलेले आहे. मग घरच्या बाहेर त्यांनी गेले काय झालं म्हणतात आईला बसून खाणारी होती म्हणतात तिनं. दररोज आई वडील काम करायचे म्हणजे काशीला निघून गेले. आता काम कोण करावं आपल्याला करू लागलेलं आहे काम. आता काम कसं करावं
ती चिंता वाटली होती कोणाला पुंडलिकरायाच्या पत्नीला. मग त्यावेळेस तिने म्हणाले काय झालं म्हणजे आम्ही तुमच्या आई वडिलांना पाठवून देण्यात आल्या पण काम हे मात्र मला करावं लागत आहे कसं करावं चला आपण जाऊ. ठीक आहे आपणही निघाले काशीला जाण्यासाठी महाराज कसं निघाले पुंडलिकरायाला आता काही ठिकाणी म्हणून नाही खांद्यावर घेतले पण काही ठिकाणी असताना घोड्यावर बसून गेले. घोड्यावर बसून याला पुंडलिकरायाने आपली या पत्नी निघालेली आहे का असं झालं म्हणतात. पुढे काही अंतरावर गेल्यावर मुक्काम पडला कोणाचा ज्या पुंडलिकरायाला मुक्काम करण्यात आलेला आहे. वेळ झालेला आहे आई वडील पुढे निघालेले आहेत महाराज आणि दिल्ली पुढे निघालेले आहेत त्यांच्यामध्ये आई वडील गेले म्हणतात काही ठिकाणी आई वडिलांच्या सोबत गेले म्हणतात. आता असं एक ठिकाणी असं म्हणत आहे आई बापाच्या गळ्याला दोन बाजू सुद्धा नेलेले आहे असं सुद्धा वर्णन आहे. दोन तीन प्रकारचं वर्णन आहे असो पण आता आपल्याला जसं श्रवण झालेलं आहे तसं वर्णन करायचं असतो. स्कंद पुराणाच्या माहितीनुसार हा वर्णन आहे. म्हणून पुंडलिकराय ज्यावेळेस त्या आश्रमात राहिले कोणाच्या अंधार पडलेला होता म्हणून मुक्कामी जाण्यात आलेलं होतं. मुक्काम राहिला म्हणून त्या ठिकाणी पलीकडे ज्यावेळी आले की आश्रम आहे त्या आश्रमात राहा म्हणून पुंडलिकरायाने ज्यावेळेस आश्रमात गेले तो आश्रम होता महान तपस्वी दिव्यमय असे असणारे खूप स्वामींचा आश्रम होता. आता इथं सुद्धा दोन प्रकारची कथा आहे.